नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत. मी पत्रकार हनुमान शेरे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा नुकताच बिगुल वाजलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज नव्या जुन्या घडामोडी घडायला वेग आलेला आहे. अनेक नेते या पक्षातून त्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. अनेकांची नाराजगी आहे, अनेकांच्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे आता या पक्षातून त्या पक्षामध्ये हे जात आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा मग महायुती असेल, यांच्या दोघांच्याही आतापर्यंत उमेदवारांच्या याद्या पूर्ण घोषित झालेल्या नाहीत आणि सगळे उमेदवार अद्याप त्यांनी या ठिकाणं घोषित केलेले नाहीत. त्याचं कारण असं आहे, अशी चर्चा आहे आता, की मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय येऊस्तर ह्या याद्या घोषित केल्या जाऊ शकत नव्हत्या किंवा मग मनोज जरांगे पाटील यांचा जो काही निर्णय आहे तो अगोदर बघायचा आणि नंतर आपले उमेदवार जाहीर करायचं असं बोललं जात होतं. आता महायुती सरकार असेल किंवा मग महाविकास आघाडीचं सरकार असेल, आता हे मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण देईल का, या सगळ्या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह आहे. कारण सगळे सत्तेमध्ये येऊन गेलेले आहे. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, यांच्यामध्ये आता ज्या काही जागा वाटपाचा तिढा आहे तो काहीसा राहिलेला आहे, काही ठिकाणं सुटलेला आहे. 10-20 जागाचा अनेक ठिकाणी प्रॉब्लेम आहे. दोन्ही युतीमध्ये अद्याप हा तिढा सुटलेला नाही. आता अनेकांच्या बैठका देखील सुरू आहेत. मात्र सर्वात जास्त लक्ष लागलं होतं ते मनोज जरांगे पाटील हे काय निर्णय घेतात. कारण विधानसभेची निवडणूक ही मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयावर मोठी अवलंबून होती आणि त्यानुसारच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताकारणामध्ये बदल होणार होता. आणि त्यानुसार आज मनोज जरांगे पाटील यांनी एक सराटी अंतरवाली या ठिकाणी बैठक बोलवलेली होती. या बैठकीमध्ये आपण काय घडलं आहे ते तर सविस्तर जाणून घेणार आहोत. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी देखील हा तिढा सुटू दिलेला नाही आणि दोन्हीही युतीला म्हणजे महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल या दोघांनाही कोडं पाडणारा आजचा हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं दोघांमध्येही संभ्रम आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी कोणकोणते मुद्दे आज बैठकीमध्ये उपस्थित केले, कोणकोणत्या मुद्द्यावरती चर्चा केली आणि कोणते निर्णय घेतले हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावरच महाराष्ट्राच्या विधानसभेचं हे जे राजकारण आहे ते गाजणार आहे आणि सत्ता स्थापन होणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी 17 ऑक्टोबर रोजी सराटी अंतरवाली या ठिकाणं इच्छुक उमेदवारांची एक बैठक बोलवलेली होती. त्या बैठकीला जवळपास महाराष्ट्रामधून 800 उमेदवार उपस्थित होते आणि 800 इच्छुक उमेदवार आम्ही निवडणूक लढू असं त्या ठिकाणं बोलत होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवस वकील असतील, काही तज्ज्ञ लोक असतील, त्यांच्यासोबत बैठक बोलवून किंवा त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी या गोष्टीवर सगळ्या गोष्टीवर अभ्यास केला आणि महाराष्ट्रामध्ये आपण उमेदवार उभे केले पाहिजे का, पाडापाडीची भूमिका घेतली पाहिजे यावर चांगला अभ्यास केला. आणि आज समाजासोबत त्यांनी बैठक बोलवली. जवळपास ही बैठक 8 घंटे चालली आणि 4 वाजता जवळपास पूर्ण निकाल बाहेर आलेला आहे. आणि त्यांनी आज काय काय मुद्दे या बैठकीमध्ये घेतलेले आहेत, कोणकोणत्या मुद्द्यावरती निर्णय घेतलेला आहे, आपण ते सुरुवातीला बघणार आहोत. सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला उमेदवार उभे देखील करायचे आहेत आणि उमेदवार काही ठिकाणी उभे देखील करायचे नाहीत असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग बी असणार आहे आणि काही ठिकाणी नसणार देखील आहे. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलंय की महाविकास आघाडी आणि महायुती हे जे आहेत हे सख्खे मावस भाऊ आहेत आणि दोघांनीही आपल्याला आरक्षण दिलेलं नाही आणि दोघांनाही अद्याप आपल्याला पाठिंबा दिलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी असा निर्णय घेतला आहे की तुम्ही अर्ज भरायला तयार राहा. कोणाचा अर्ज कधी मागे घ्यायचा आहे हे मी सांगेल. मी तोपर्यंत सगळ्या मतदारसंघामध्ये अभ्यास करेल. तुम्ही अर्ज भरायला तयार राहा. फक्त ज्याला अर्ज मागे घ्यायचा सांगितलाय त्यांनी मागं अर्ज घ्यावा. त्याचबरोबर ज्यांनी अर्ज ठेवायचा त्यांनी ठेवावा असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मात्र जो कोणी अर्ज मागे घ्या म्हटल्यानंतर घेणार नाही त्याला आपण कुठंही सहकार्य करणार नाही असं देखील सांगितलेलं आहे. मात्र एकंदरीत हे सगळं करत असताना मराठा समाजाचं आंदोलन ह्याचा तीव्रता आहे ती निवडणुका झाल्यानंतर सुद्धा कमी झालं नाही पाहिजे. मी एकटा पडलो नाही पाहिजे. माझा मराठा समाज निवडणुकीमुळे आणि राजकारणामुळं त्याची जी काही महत्त्वाची मागणी आहे ती दूर राहिली नाही पाहिजे असं जी काही महत्त्वाची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे ते खरंच त्याचं स्वागत मराठा समाजानं केलेलं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर उमेदवार दिले तर महायुती सरकारला म्हणजे महायुतीला त्याचा फायदा होईल आणि नाही दिले तर महाविकास आघाडीला फायदा होईल. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय टाळलेला आहे
आणि ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात मराठा समाजाचे त्या ठिकाणी उमेदवार देऊ आणि ज्या ठिकाणी एसटी आणि एससीचे जे काही उमेदवार आहेत त्या ठिकाणी आपला उमेदवार द्यायचा नाही असा देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे. असे काही महत्त्वाचे निर्णय आज बैठकीमध्ये झालेले आहेत. मात्र अनेकांचा आरोप होता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती. जवळपास हा लढा मागील 1.5 वर्षापासून सुरू आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनीच हे आंदोलन उभं केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्यासाठी काम करतात असं अनेकांना वाटत होतं. मात्र आज जी मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका घेतलेली आहे, दोन्ही सरकारला त्यांनी फायदा नाही व्हावा यासाठी ही भूमिका घेतलेली आहे. कारण उमेदवार जर उभे केले असते तर महायुती सरकारला फायदा झाला असता, महायुतीला फायदा झाला असता आणि जर उभ्या नसते केले तर महाविकास आघाडीला म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाला फायदा झाला असता. म्हणजे हा जी भ्रम होता लोकांचा की शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील काम करतात, तर हा कुठंतरी क्लिअर झालाय आता असं मराठा समाजाच्या या बैठकीमधून दिसून आलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटील ज्यांनी ज्यावेळी हा निर्णय घेतला, ज्यावेळी काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेस मराठा समाजाच्या सगळ्या लोकांना बोलूनच त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की आपल्याला 36 ठिकाणी उमेदवार आपले निवडून येऊ शकतात. म्हणजे अशा काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणं 1 लाखापेक्षा जास्त मतदान आहे, ते निर्णायक मतदान आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांना विश्वास आहे की 36 ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळं काही ठिकाणं उमेदवार उभे देखील केले जाणार आहेत आणि ही निवडणूक देखील लढवली जाणार आहे. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक म्हणजे त्या ठिकाणी चाणक्षपणा दाखवलेला आहे. आता विशेष म्हणजे दोन्हीही जे काही महाविकास आघाडी आहे आणि महायुती आहे त्यांच्या याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यांचे उमेदवार जाहीर झालेले नाही आणि ते जाहीर झाल्यानंतर त्यांना आणखी निर्णय घेता येणार आहे आणि तो निर्णय त्यांनी शेवटला ठेवलेला आहे. काय ठेवलेला आहे तर आपल्याला कोणाचा अर्ज मागे घ्यायचा आहे आणि कोणाचा अर्ज ठेवायचा आहे हा निर्णय त्यांनी ठेवलेला आहे. म्हणजे खूप चाणक्य अशी ही त्यांची रणनीती आहे आणि ही रणनीती खरंच मनोज जरांगे पाटील यांनी जपलेली आहे आणि त्यांनी सगळं बॅलन्स जपलं. एकंदरीत समाजाचा विचार घेतला, जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा विचार घेतला आणि आपल्याला राजकारणामध्ये पडायचं नाही, आपला कुठंतरी गेम होऊ शकतो, सरकार आपल्याला या ठिकाणं संपवण्याचं काम करू शकतं असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे. म्हणून राजकारण आपल्या समाजाला नकोय. आपला जे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा आहे आणि तो भरकटला नाही पाहिजे. इलेक्शन येतील जातील आणि त्यामुळे आपला जो मुद्दा आहे तो दूर राहिला नाही पाहिजे. हे जे बॅलन्स त्यांनी ठेवलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की मराठा समाजाची मान उंच राहिली पाहिजे आणि हे जी आंदोलन आहे ते भरकटलं नाही पाहिजे, त्याच्यामध्ये राजकारण नाही आलं पाहिजे, त्याची तीव्रता कमी नाही आली पाहिजे असा शब्द देखील सर्व मराठा समाजाच्या तरुणांकडून त्यांनी आज घेतलेला आहे. आणि त्यानंतर असा निर्णय घेतलेला आहे, उमेदवार उभे देखील करणार आहेत आणि काही ठिकाणी पाडापाडीची देखील ते भूमिका घेणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच त्यांनी अजून एक निर्णय जो ठेवलेला आहे तो म्हणजे उमेदवारी मागे घेण्याचा, तो अतिशय हुशारकीने ठेवलेला आहे. कारण उमेदवार उभे केल्यानंतर जे 2 युवत्या आहेत त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर त्यांना कळणार आहे कोणता उमेदवार कुठं येऊ शकतो, कुठं पडू शकतो आणि त्यानुसार त्यांनी हा निर्णय ठरवून ठेवलेला आहे. एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्याला कसा वाटतोय? खरंच महाराष्ट्रामध्ये आता मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणाची आशा आहे, समाजाचा प्रश्न सुटावा आशा आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण मराठा समाजाचं या ठिकाणी त्यांनी आणबाण शान राखलेली आहे. त्यांनी आतापर्यंत ही कुठंतरी गालबोट लागू दिलं नाही. हे आंदोलन तीव्रपणाने त्यांनी लढलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या लेवलला हे आंदोलन ते घेऊन गेलेलं आहेत आणि मराठा समाजाला या आंदोलनाचं यश मिळावं, आरक्षण मिळावं अशी त्यांची भावना आहे आणि त्याच हेतूने मनोज जरांगे पाटील हे खूप काम करतात. त्यांच्या तळमळीचं जे काही कौतुक आहे ते मराठा समाजाने वेळोवेळी केलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज हा भक्कम उभा असल्याचं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या तर त्या ठिकाणी किती प्रचंड प्रतिसाद मिळाला आपण बघितलेला आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्यावरती प्रचंड विश्वास समाजाचा एकमेकांवरती आहे. त्यामुळं ही लढाई फार मोठी आहे आणि नक्कीच मनोज जरांगे पाटील यांनी हा जे निर्णय घेतलेला आहे तो सर्वांना मराठा समाजाला योग्य वाटत आहे आणि त्या दिशेने आता मराठा समाज काम करत आहे. आपल्याला काय वाटतं एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी काय निर्णय घेतलेला आहे त्यावरती आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या काही सूचना असतील
तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.